यंदा 17 मे पासून अधिकाचा महिना सुरू होत आहे, ज्याला आपण सर्वजण अधिक मास किंवा धोंड्याचा महिना म्हणून ओळखतो. तसा पुरुषोत्तम मास आणि मलमास ही सुद्धा त्याच महिन्याची नावं आहेत. अधिक पुण्यप्राप्तीसाठी मिळणारा हा काळ कोणत्या प्रकारचे दान करून सत्कारणी लावावा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी वंदना आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, आपल्या भारतीय कालगणनेमध्ये अधिक मास ही केवळ एक धार्मिक संकल्पना नसून ती अत्यंत शास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय दृष्ट्या देखील रंजक अशी आहे. दर 3 वर्षांनी एकदा येणारा हा महिना आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि पुण्यसंचयनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यंदा रविवार दिनांक 17 मे 2026 पासून अधिक ज्येष्ठ महिना सुरू होत आहे आणि ह्या काळामध्ये आपण योग्य विधी केल्यास पापाचा नाश होऊन सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते. यंदा ज्येष्ठ महिना 2 वेळा येणार आहे. म्हणजेच काय, ज्येष्ठ महिना हा 2 महिन्यांचा असणार आहे. त्यातला पहिला महिना हा अधिक म्हणजे वाढीव असेल, जास्तीचा असेल, म्हणून हा महिना अधिक ज्येष्ठ म्हणून ओळखला जाईल आणि दुसरा निज म्हणजे मूळ महिना असेल. ज्येष्ठाचा तर हा निज ज्येष्ठ मास म्हणून ओळखला जाईल. तर अधिक ज्येष्ठ मास हा 17 मे 2026 वार रविवार ते 15 जून 2026 वार सोमवार ह्या काळापर्यंत असेल. तसेच मूळ ज्येष्ठ महिना म्हणजेच ज्याला आपण सर्वजण निज ज्येष्ठ मास म्हणून ओळखतो, तर तो 15 जून 2026 वार सोमवार ते 14 जुलै 2026 वार मंगळवारपर्यंत असेल. यातील विशेष नोंद ही की यापूर्वी सन 2018 मध्ये ज्येष्ठ महिना अधिक महिना म्हणून आला होता. आता 2026 नंतर तब्बल 11 वर्षांनी म्हणजे पुन्हा 2037 मध्ये ज्येष्ठ महिना हा अधिक म्हणून येईल. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. ह्या काळामध्ये पुढील गोष्टी दान करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. एक भुक्त व्रत आणि मौन भोजन. म्हणजेच काय, अधिकाच्या महिन्यामध्ये एक वेळ जेवून व्रत केलं जातं. तसेच जेवताना मौन पाळल्यामुळे मन शुद्ध होते आणि मानसिक शांती आपल्या सर्वांना लाभते. तर तुम्ही सुद्धा प्रयत्न करा की ह्या संपूर्ण महिन्यामध्ये एकदा जेवण करायचं आणि जेवण करताना मौन पाळायचं, म्हणजे अजिबातच बोलायचं नाही, जेणेकरून आपलं मन शुद्ध होईल आणि मानसिक शांती देखील आपल्याला लाभेल. बघा, गंगेमध्ये किंवा पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान केल्याने जशी आपल्या शरीराची शुद्धी होते, त्याच पद्धतीने मन शांतीसाठी सुद्धा म्हणजेच मन शुद्ध होण्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करावं लागतं. तर अधिकाच्या महिन्यामध्ये असं सांगितलं जातं की आपण एकदा जेवण करायचं आणि जेवताना मौन पाळायचं. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट ही सांगितली जाते की घरामध्ये अखंड दिवा लावल्यामुळे लक्ष्मी स्थिर होते आणि घरातील नकारात्मकता दूर होते. जसं की तुम्हा सर्वांना माहीतच असेल की अधिकाचा महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. अधिक महिन्याचा संपूर्ण भार जगतपालन भगवान श्रीहरी विष्णूंनी स्वीकारलेला आहे. तर तिथे श्रीहरी विष्णू, तिथे माता लक्ष्मी असतेच. जिथे माता लक्ष्मी असते तिथे तिचे पती भगवान श्रीहरी विष्णू असतात. तर आपल्या सर्वांनाच असं वाटतं की आपल्या घरामध्ये अखंड पद्धतीने लक्ष्मी नांदावी, सदैव लक्ष्मी नांदावी. तर त्यासाठीच लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी, कायमस्वरूपी ती टिकावी, ह्यासाठी आपण अधिकाच्या महिन्यामध्ये अखंड दीप लावायचा आहे. आपल्या देवघरासमोर आपण हा दिवा लावू शकतो. तर एका मोठ्या दिव्याची निवड करा
जसं आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस दिवा लावतो त्या पद्धतीने किंवा लहान दिवा जरी घेतला तर मग लक्षात ठेवा की हा दिवा शांत होता कामा नये. तुम्हाला सारखं लक्ष ठेवावं लागेल की हा दिवा सतत तेवत आहे की नाही. मग तुम्ही मोठ्या दिव्याची निवड केली तर एकदा त्याच्यामध्ये तेल घालून दिलं की बऱ्याच वेळ तो दिवा तेवत राहू शकतो. मग तुम्ही आठवणीने पुन्हा एकदा जेव्हा त्या दिव्यात तेल कमी होईल तेव्हा पुन्हा तेल त्यामध्ये टाकू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांबूलदान. तांबूल म्हणजे विडा. अधिक महिन्यामध्ये तांबूल अर्थात विडा दान केल्यामुळे सौभाग्य आणि मंगल जीवन आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे आठवणीने विड्याचं दान करा. देवीच्या मंदिरात सुद्धा तुम्ही जोपर्यंत अधिक महिना चालू आहे तोपर्यंत दर मंगळवारी किंवा शुक्रवारी पानाचा विडा तुम्ही ठेवू शकता. आपल्या देवघरामध्ये देखील आपण कुलदेवतेचे स्नान ठेवत असतो. म्हणजे कुलदेवतेला आपण जिथे स्थानापन्न करत असतो, विराजमान करत असतो, तर कुलदेवीला आपण अधिक महिन्यामध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी विडा वाहिला तरी पण चालेल. यानंतर पुढची अजून एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की पवित्र नद्यामध्ये किंवा शक्य असल्यास गंगा स्नान केल्यामुळे जन्मांतराचे पापाचा निचरा होतो. तर तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, अधिकाच्या महिन्यामध्ये एकदा का होईना पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्री जाऊन तिथे स्नान करायचे आहे. किंवा तुम्हाला जर हे शक्य झालं नाही तर तुम्ही गंगाजल घरी आणू शकता आणि त्याने स्नान करू शकता. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरतं. आता अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आपण अधिक महिन्याच्या बाबतीत जाणून घेऊया. अधिक मासामध्ये अपूपदान म्हणजे अनारसे दान करण्याला विशेष महत्त्व आहे. अनारसे असतील किंवा बताशे असतील हे जाळीदार गोड पदार्थ असतात. तर अनारसे किंवा बताशे ह्या महिन्यामध्ये दान करण्याला महत्त्व आहे. हे दान शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास त्याचे फळ अनेक पटीने मिळते. हे दान विष्णुरूपी जावयाला, ब्राह्मणाला किंवा गरजवंताला दिले जाते. दानाचे स्वरूप असे असते हे देखील मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते. मी तुम्हाला सांगितले अपूप म्हणजे एक तर जाळीदार गोड पदार्थ, त्यामध्ये बताशे किंवा अनारसे येतात. तर मग तुम्हाला जर दान करायचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही 30 अधिक 3 म्हणजेच 33 ह्या संख्येमध्ये एकतर बताशे किंवा अनारसे घेऊ शकतात. त्याचबरोबर तांबूल म्हणजेच विडा आणि दक्षिणा ह्या स्वरूपामध्ये दान करू शकतात. आता याचं स्वरूप तुम्हाला थोडंसं बदलायचं असेल तर तुम्ही 30 अधिक 3 ह्या संख्येमध्ये बताशे किंवा अनारसे घेतले, त्याचबरोबर विडा घेतला आणि दक्षिणा म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्ही पैसे देऊ शकता किंवा मग कपडे वगैरे दिले तरी पण चालतील. दानाने काय होते तर शास्त्रानुसार हे दान केल्यामुळे केवळ धनसंपत्तीच नाही तर पुत्र आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. इतकेच नव्हे तर मरणोत्तर मोक्षप्राप्तीसाठी हे दान अत्यंत प्रभावी मानले जाते. अधिक मास हा भगवान विष्णूचा महिना मानला जातो. त्यामुळे ह्या काळात विष्णू उपासनेवर विशेष लक्ष केंद्रित करावे. विष्णू सहस्रनाम पठण किंवा विष्णूच्या मंत्राचा जप केल्यामुळे पितृकृपा प्राप्त होते आणि आयुष्यातील सर्व संकटे त्यामुळे दूर होतात. थोडक्यात काय तर 3 वर्षांनी येणारी ही संधी साधून नामस्मरण आणि दानाद्वारे आपलं आयुष्य अधिक समृद्ध करण्याची ही अधिक उत्तम वेळ आहे. येत्या 17 मे पासून सुरू होणाऱ्या या पवित्र महिन्यात बाप्पाच्या उपासनेसोबतच विष्णूचरणी लीन होऊन पुण्यसंचय नक्की करा. मंडळी, हा होता आजचा अधिक मासाचा विशेष व्हिडिओ. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.